शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. फेरीवाल्यांवर कडक कारवाई. डोंबिवली पूर्वकडील स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा प्रयत्न. डोंबिवली पश्चिमकडील स्टेशनबाहेरील अनेक वर्षापासून फेरीवाला मुक्त आहे. पालिकेचे हब प्रभाग क्षेत्र पथक प्रमुख विजय भोईर यांचे याकडे बारकाईने लक्ष असते. भोईर यांच्याच प्रयत्नाने हे शक्य होत आहे. तर दुसरीकडे डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. फवग प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त भरत पवार व प्रसाद ठाकूर, पथक प्रमुख अरुण जगताप व मिलिंद गायकवाड यासह कर्मचारी वर्ग फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत. या कारवाईने डोंबिवली पूर्वकडील स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. फेरीवाला नोंदणी व पुनर्वसन हा प्रश्न अद्यापही पालिकेच्या कागदावरच आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणे हा त्याचा अधिकार असल्याने फेरीवाला संघटना पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. तर दुसरीकडे डोंबिवली पूर्वकडील स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्याकरता प्रशासनाकडून सतत कारवाई होत आहे. फेरीवाल्यांवर कारवाई, माल जप्त, अतिक्रमण केलेल्या फुटपाथवरील मालावर कारवाई, जेसीबीने अनधिकृत शेड तोडणे अशा प्रकारे कारवाई सुरू आहे. सोबत पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कारवाई करताना पालिका प्रशासनाला अडचण येत नव्हती. डोंबिवलीकरांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. मात्र यात दुचाकीवाल्यांचा फायदा होत असताना दिसत आहे. डोंबिवली पूर्वेकडील कैलास लस्सीजवळील रस्त्यावर चिमणी गल्लीजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क केली जाते. यावर वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. डोंबिवली पश्चिमेला हे आधी इकडे स्टेशन परिसरात फेरीवाले होते, पण आम्ही त्यांना समजावून त्यांची समजूत काढून त्यांचं पुनर्वसन 150 मीटर पुढे किंवा काही ठिकाणी 250 मीटर पुढे असे आम्ही त्यांना सरकवलेलं आहे. आणि तिथे ते व्यवस्थित उपजीविका करतात आणि व्यवस्थित धंदा करतात ते. त्याच्यामुळे आम्हाला स्टेशन परिसरात हे फेरीवाले आम्ही ठेवलेले नाही. आणि कोणी चुकून जरी आले तरी आम्ही त्यांना तिथून हटून दुसरीकडे त्यांना पुनर्वसन करतो. आम्ही बसू देत नाही. अनेक वर्षापासून पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये नवीन बरोबर आहे. आपले पूर्ण आहे. मी तर बोलतो MMRD क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही जा तर डोंबिवली पश्चिम सारखा तुम्हाला स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त दिसणार नाही. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची पण इच्छा शक्ती पाहिजे आणि ती आम्हाला मिळते. कुठलेही असू दे, हे पावशेसाहेब तर असतातच, बरेच सर्वच प्रतिनिधी किंवा स्थानिक प्रतिनिधी सर्व पक्षाचे ते आम्हाला नेहमीच साथ देतात. म्हणून आमचं हे शक्य झालेलं आहे. शासनाची कारवाई एका बाजूने फेरीवाला मुक्त कारवाई सुरूच असते अनेक वर्षापासून, दुसरीकडे आयटी आणि वाहतूक द्यायला पाहिजे. आमची नेहमीच मागणी असते का आम्ही जरी फेरीवाले इथं आम्ही सहसा कारवाई इथं करायची गरज नाही लागत. 150 मीटर किंवा 250 मीटरच्या पुढे करतो. तिथेही आम्ही फेरीवाले हटवले ना का लगेच दुसरे वाहन किंवा रिक्षा पार्किंग करतात आणि त्यामुळे ते परत जसे ते परिस्थिती होते, काही उपयोग होत नाही. म्हणजे वाहतूक विभागाने हे लक्ष द्यायला पाहिजे. हे अनधिकृतपणे पार्किंग करतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. यशवाडा बऱ्याच दिवसापासून आपण बघितलं ना, डोंबिवली पश्चिम येथे रिक्षा स्टँड, रेशन ऑफिस, मच्छी मार्केट आणि आजूबाजूची एरिया बऱ्याच दिवसापासून तुम्हाला असं फेरीवाले दिसत नाही. काही फेरीवाले येतात ते गावातले आलेले असतात, ते सकाळी येतात आणि संध्याकाळी जातात. ते काय फेरीवाले नाही, ते उपजीविका आपले करण्यासाठी येतात. पण खरोखरच डोंबिवली पश्चिम हा फेरीवाला मुक्त झालेला आहे. आजूबाजूला रिक्षाचा त्रास होत नाही, वाहनांचा त्रास होत नाही. आणि विजय भोईर याचा प्रमुख आहे आणि विजय भोईर साहेब हे आणि त्याची टीम आहे ते चांगलं काम करत आहेत. आणि आपले वॉर्ड ऑफिसर यांच्या मार्फत हे सगळं चांगलं काम करत आहेत. त्याच्यामुळे हा परिसर बघा आता आलेले जरी 4-5 वाजले तरी तुम्हाला दिसते का फेरीवाले? नाही दिसत ना. नाहीतर तिकडे आले पलीकडे इकडे तिकडे गेल्यानंतर फेरीवाले येणार आहेत व लोक बाजूला होणार. आणि इकडे बघा डोंबिवली पश्चिम आमचा फेरीवाला मुक्तच आहे आणि फेरीवाला मुक्तच झालेला आहे. आणि आपली परिवहनची जी समस्या आहे, परिवहन बस आता स्वामीनारायण पासून ठाणा अशी चालू झाली, तर माझा डोंबिवली स्टेशन किंवा वाशी बस स्टॉप येथून ती चालू व्हावी आणि जेणेकरून ती नागरिक ॲडव्हर्टाईज झाली पाहिजे. जेणेकरून जे काम केलं त्याची ॲडव्हर्टाईज झाली, फेरी कुठल्या टायमाला आहेत, ज्या नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल. या पण आता डोंबिवलीची गाडी आली, त्यानंतर ठाण्याला जर गाडी नाही भेटली तो वाशी बस स्टॉप किंवा डोंबिवलीवरनं तो ठाण्याला पाहिलं असेल की आपण परिवहन
मी परिवहन सदस्य, परिवहन सभापती होतो. मला डोंबिवलीबद्दल पूर्ण माहिती आहे. मी डोंबिवलीमध्ये मला असं वाटतं की डोंबिवली सुशिक्षित लोकांची नगरी आहे. जेव्हा जेव्हा ट्रेन बंद असतात तेव्हा रेल्वे समांतर गाड्या आम्ही पाठवतो. तुम्ही घाटकोपर बोलला, अंबरनाथ, बदलापूर अशा ज्या ठिकाणी आम्ही सगळ्या गाड्या पाठवतो. तर परिवहनचं काम करावं. आणि आता इतक्या दिवसापासून इलेक्शन झालं नव्हतं, इलेक्शन झाले, महासभा पण आता येणार आहे. त्याच्यामध्ये आपण हा प्रश्न मांडला पाहिजे की डोंबिवलीपासून तर जे आता आपल्याला जी डोंबिवली पनवेल, जशी तर डोंबिवली ठाणा, डोंबिवली स्वामीनारायण, डोंबिवली पश्चिम पासून असा एक थांबा तयार करून नागरिकांच्या सेवा, सगळ्यांकडेच पैसे असतात असं काही नाही. ही बस आपली ना नफा ना तोट्यावर चालत असते, तर सगळ्यांना सेवा मिळावी ही इच्छा. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.